नमस्कार, मी अँकर आसावरी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आस्क द जोडी या चॅनलमध्ये. तर आजचा जो टॉपिक आहे तो चालू करण्या अगोदर मी सर्वांना सांगते, प्लीज सबस्क्राइब आवर चॅनल आणि हिट द बेल आयकॉन. ओके, चालू करूया. तर आजचा पॉइंट असा आहे की कॉन्फिडन्स स्वतःमध्ये कसा आला पाहिजे. कॉन्फिडन्स ही चीज होती क्या है, काही बताय का की कॉन्फिडन्स असं काय असतं, कुठून विकत घ्यावं लागतं का कुठे मिळतच नाही आहे. कॉन्फिडन्स म्हणजे मनाचा खेळ आहे. Gross. What is that thing? कॉन्फिडन्स आणि प्रयत्न हे दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात घालून चालतात बरं का. दे आर बेस्ट फ्रेंड्स. कारण की प्रयत्न केल्याशिवाय तरी तुम्हाला कळणार नाहीये की तुम्ही ही गोष्ट चांगली करू शकता का नाही. आणि ज्यावेळेस तुम्हाला हे कळेल की नाही मी ही गोष्ट चांगली करू शकते, त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. कॉन्फिडन्ससाठी एक सगळ्यात मस्त आणि छोटी प्रयत्न म्हणजे काय असेल माहिती आहे, स्वतःला चांगलं प्रेझेंट करा, चांगलं दिसा. तुम्हाला काय पाहिजे की व्यवस्थित आउटफिट पाहिजे. एक तर तुमचं जे काही ओकेजन आहे, जेव्हा काही स्टेजवर जर जायचं असेल तर एक बेस्ट आउटफिट पाहिजे, व्यवस्थित दिसा. आणि त्यामुळे काय होईल की तुम्ही आपोआप पॉझिटिव्ह व्हाल की यार मी छान दिसते तर मी छान बोलणार. एक 20% कॉन्फिडन्स आपला तिथंच येतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय बोलायचं आहे ह्याचं नॉलेज असणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे, नॉलेज असायला पाहिजे. नॉलेज असल्यामुळे सुद्धा कॉन्फिडन्स वाढतो. इथे एक 20% अजून वाढतो कॉन्फिडन्स. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी 40% कॉन्फिडन्स वाढवला आहे, तर आता उरला किती 60% कॉन्फिडन्स. हा फक्त आणि फक्त प्रॅक्टिसने वाढतो. तुम्ही कंटिन्युअस बोलत राहिला, पहिल्यांदा 1 to 1 कन्व्हर्सेशन घ्या, त्यानंतर ग्रुपसोबत बोला, त्यानंतर तुम्ही स्टेजवर जा, माईक हातात घ्या. आणि पहिली गोष्ट म्हणजे प्रयत्न करा. प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न सोडून तुम्हाला काहीही होणार नाही, कुठलाही कॉन्फिडन्स तुमचा वाढणार नाही आहे. त्यामुळे प्रयत्न नक्की करत राहा. दुसरी गोष्ट म्हणजे मी छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला. एक ससा आणि एक माकड असतं. या दोघांना एक शेतकरी आपल्या घरी घेऊन जातो. एक दिवस असा ठरवतो की यांच्यासोबत मला खेळायचं आहे. तो आपल्या शेतामध्ये खूप सारे खड्डे खणतो आणि त्या खड्ड्यांमध्ये एकाच ठिकाणी गाजर तो घालतो आणि त्यांना काय म्हणतो की तुम्ही दोघं जा आणि हे गाजर मला शोधून आणून द्या. तर ससा जो असतो तो फार पॉझिटिव्ह असतो की नाही मी शोधणार आहे, मला मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो माकड असतं ते फार निगेटिव्ह असतं आणि जिथे खड्डा एक खणलेला असतो त्यावरच ते झोपून जातं. मग ससा फार ठिकाणी हुडकतो, त्याला नाही मिळत. एकच खड्डा उरलेला असतो ज्यावर माकड झोपलेला आहे, तिथं जातो आणि तो खड्डा खणतो. त्यावेळेस त्याला ते गाजर सापडतं. ह्या गोष्टीमधून तुम्हाला काय कळतं की जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल, प्रयत्न केलात तर पुढची गोष्ट व्यवस्थित होईल. जर तुम्ही ऑलरेडी निगेटिव्ह असाल तर कॉन्फिडन्स पण येणार नाही आणि कोणती गोष्ट करण्याची इच्छा सुद्धा तुम्हाला होणार नाही. सो पॉझिटिव्हिटी इज द की ऑफ कॉन्फिडन्स. तुम्ही हे लक्षात घ्या की मी छान आहे, मी छान बोलणार आहे, मी छान दिसते. आणि जा माईकवर, जा स्टेजवर आणि बोलून टाका तुम्हाला काय पाहिजे ते. विचार करून बोला फक्त. सो कॉन्फिडन्सबद्दल मी बरेच काही बोलले. तर कॉन्फिडन्स एक जर तुम्ही आउटफिट काय घातलेलं आहे, तुमच्याकडे नॉलेज काय आहे आणि प्रयत्न करून आणि पॉझिटिव्हिटी खूप सारी पाहिजे तुमच्याकडे. जरी चुकला तरी पॉझिटिव्हली घ्यायला शिका, जेणेकरून नेक्स्ट टाइम म्हणाल आत्ता मी घेणार नाही माईक, असं नाही करायचं. नेक्स्ट टाइम तुम्ही माईक घेऊ शकाल अशा पद्धतीने घ्या. तर स्टेज फिअरबद्दल आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये आणि एक्सरसाइजबद्दल आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये बघूयात. तात्पुरतं टाटा, बाय. Never mind.